जायला. काय रे, काय बघतोय? बघू? नाही काय नाही. अरे बघू दे ना. अरे काय नाही म्हटलं ना. अरे नवीन स्टॉक डाउनलोड केलाय वाटतं. मला पण बघू दे ना. असं काय करतो? सध्या कोणी मॅचला खेळायला तर देत नाही, निदान फोनवर तरी बघू दे. अरे तू समजतोस तसं काही नाही आहे रे. मी तर एका इम्पॉर्टंट फोनची वाट बघतोय. बाकी काही नाही. फोनची वाट बघत होतास? हो. पण बाकी काही म्हणा. सध्या तुझी गराज मधली गाडी सोडून एकदम शोरूम मधली चकाचक गाडी झालेली आहे. तुझा अटायर, तुझा ऍटिट्यूड, तुझं स्टायलिंग एकदम ट्रेंडी. हा एकदम चेंज ओव्हर सॉलिड झालेला आहे. हा कधी कधी डाऊट एवढाच येतो, या सगळ्याच्या मागे आमच्या वहिनीच आहेत ना. व्हॉट डू यू मीन? नाही काय आहे, देशाचं धोरण तेव्हाच बदलतं जेव्हा देशाचा होम मिनिस्टर बदलतो. तुमचा होम मिनिस्टर तोच आहे ना अजून. अहो हा तुमचं काम आटपलं असेल तर तुम्ही पण चला ना. अगं नाही ग, भरपूर काम आहे, मला नाही येता येणार. तुम्ही आला असतात ना तर खूप मजा आली असती. अगदी झाडून सगळे येतात. आत्या, मामा, मामी. आपला विजू पण येतोय. म्हणून तर नाही म्हणतोय. हा नाही खूप काम आहेत म्हणून नाही म्हणतोय. खूप काम आहेत. मला माहितीये. माझ्या माहेरच्या माणसांना भेटायचं ठरलं ना की तुमची बरोबर कामं निघतात. हॅलो. हे डूड, व्हाट्सअप. अरे व्हॉट्सअप काय, घरी बसून ऑफिसची कामं करतोय. अरे वर्कोलिक तो तू है ही रे. थोडा अल्कोहोलिक बन जा. क्या बोलताय? अरे करणला बँगलोरला जॉब मिळालाय. सो पार्टी आहे. व्हॉट्स आहे? अरे नाही बाबा, आज जमणार नाही. हे काम कंप्लीट नाही केलं तर लागेल माझी. आहो हा निघू. हा जातो. बरं ऐका ना, मी आता नाहीये तर घराकडे नीट लक्ष द्या. नळ सगळे व्यवस्थित बंद करा. आणि हो, झोपण्याआधी गॅस बंद केलाय की नाही ते जरा अगदी चेक करा. हं? आणि दूधवाल्यासाठी पिशवी लावायला विसरू नका. हो. आणि मुख्य म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. निघू. जा जा. बाय 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 बाय. हॅलो हॅलो. ए डूड, 1 तास. चल चल. जिसका घर खाली तोच सगळ्यांचा वाली. बाबानो, इथे नको. आपण दुसरीकडे कुठेतरी पार्टी करूया. तुझं घर रिकामं आहे की नाही? मग बाहेर कशाला पार्टी करायची? यस बॉस, तू ही हमारा अन्नदाता रे. दाता नाही दाते. मित्र हो, त्याच्याकडे फ्रीज पण आहे. बिअरचं माहेर घर. अरे यार, इथे राडा नको. घरी काय झालं तर माझी आई झेड होईल. चायला किती घर सांभाळतोस रे? फट्टू आहेस तू, जोरू का गुलाम. हट. हम यार हैं और भिंती 4 है. चल सिलेक्ट कर. एंड द फन बिगिन्स. घ्या, रिया पण आली. दे इकडे, मी खोलतो. इथे दे. आला खोलायला. नलू, आलीस परत तू? मी जाणं कॅन्सल केलंय. तुमची खूप आठवण आली ना म्हणून परत आली. नाही हो, मावशीसाठी लाडू केले होते ना, तो डबा घरीच राहिला. तो न्यायला आले. कॉपर? हो, कॉपरच्या डब्यात लाडू ठेवले ना की अगदी छान राहतात. हो का? आणि मावशींना माझ्या हातचे लाडू खूप. काय काही राहिलंय का अजून? नाही काही राहिलं नाहीये. पण काय झालं? नाही, का कोणास ठाऊक मला सारखं असं वाटतंय की घरात आणखीन कुणीतरी आहे म्हणून. तू पण कमाल करतेस. कोण असणार आहे आता? नवरा घरात एकटा म्हटल्यावर संशय. तसं नाही, बरेत. अहो काय, बायकोवरचं प्रेम अगदी उफाळून आलंय. तसं नाही ग, पण तुझ्याशिवाय एकतर राहवत नाही ग. मग तसं असेल तर आज मी नाही जात. नाही तसं नाही. म्हणजे तू
तू तू राहून तरी काय करणार, मी तर कामच करणार नाही का. तू जा जा नक्की जाऊ ना. जा. ओके बाय. बाय. रिया रिया माझं ऐक रिया. रिया तू आणि तू स्ट्रेचिंग कर ना. आणि चुकतोयस तू. कालपासनं सगळंच चुकतंय. डोंट वरी, मी सगळं सुधार. काय सुधारणार आहेस तू. जे घडायचं होतं ते घडून गेलंय. मेरे दिमाग को दही हो गया है. हॅलो. तू उगाच ओव्हर रिॲक्ट होतो. इट्स ओके. कधीतरी होऊन जातं आपल्याच्यानी असं. डोंट फील गिल्टी. अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस ते. माझ्यासारख्या माणसाकडनं हे सगळं घडणं म्हणजे. माझ्यासारख्या माणसाकडनं म्हणजे एकदा ताबा सुटला ना की तुझ्या माझ्यासारखा कोणी उरत. वी ऑल आर ह्युमन बीइंग्स. ह्युमन बीइंग्स. अगं मी नवरा आहे कोणाचा. म्हणजे नवरा ह्युमन बीइंग नसतो का. तुझ्या बायकोला कळणार नाही बस. नाही पण तरी पण आता सर पुढे बोललास ना तर किस करीन. अगं कधीतरी सिरियसली घे. सिरियसच आहे. चल एक सेल्फी काढू. स्माइल स्माइल. नाही तर खरोखर किस करी ना. त्या रियाने पप्पांना टॅग केलं ना म्हणून हा फोटो दिसला मला. पण बाकी फोटो छान आलाय. गप ग. माझ्या बरोबर कधी फोटो काढायचा झाला की अगदी सावधान विश्रामच्या पोज मध्ये असतात. आणि आता बघ कसे खांद्यावर हात टाकून उभे आहेत. मम्मा पप्पांनी नाही तिने पप्पांच्या खांद्यावर हात ठेवलाय. हो पण ह्यांनी बरं टाकू दिला. नशीब रोहनच्या मम्मी पप्पांचं फेसबुकवर अकाउंट नाहीये. नाहीतर बघ तुझे पप्पा कसे खांदा देतायत. असे टोमणे मारून हैराण केलं असतं मला. डॅड तुम्ही सावध राहायला पाहिजे या वयात. नाही काय आहे 30% मुली 45च्या वरच्या माणसांना हे असं फेसबुकद्वारे स्वतःच्या जाळ्यात अडकवतात. आणि त्यातले 99% पुरुष हे घसरतातच. म्हणजे माझे पप्पा पण घसरलेत असं म्हणायचं तुला. मी काही घसरलेलो बिसरलेलो नाहीये. आणि माझं कुठे अफेअरही चालू नाहीये. मग हे एवढं ओरडून कशाला सांगायला हवंय. मी ओरडत नाहीये. मी शांतपणे सांगतोय. मी आता माझे हे सगळे धंदे बंद केलेत. म्हणजे लष्करच्या भाकऱ्या भाजणं बंद केलंय. माझा FB अकाउंट क्लोज करून टाकलाय. नो दोस्ती नो दुनियादारी. 2 दिवस झाले मी माझा फोनही घेतलेला नाहीये.